नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर अतिशय आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी जी पोलीस भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये खूप जबरदस्त अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी आहे ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे प्रथमतः तुमचं एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी वरती हार्दिक स्वागत करतो. तर आपल्याला माहित आहे की जे आता अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की पोलीस भरतीच्या संदर्भात, त्यावेळेस आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनाउन्समेंट केले की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 23,628 पोलीस भरती या ठिकाणी झाली होती आणि बाकी एवढ्याच जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि पहिला टप्पा जवळजवळ 12,000 पोलीस भरतीचा काढायचा आहे. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की 2024 हे इलेक्शनचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं वर्ष असल्यामुळं हा 12,000 भरतीचा जो पहिला स्लॉट आहे हा स्लॉट या ठिकाणी पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कधीही डिक्लेअर होऊ शकतो आणि त्याच्यामुळं या सर्व गोष्टीच्या पूर्वतयारीत आपण असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पूर्वतयारी म्हणजे फिजिकल कसं करावं, तिथं काय खावं, किती पळावं, रनिंग किती करावी, हा एरिया माझा नाही, हा प्रांत माझा नाही, का तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे. पण माझा जो एरिया आहे, प्रांत आहे, तो कोणता आहे बघा. तर ह्याची जी लेखी परीक्षा आहे ह्या लेखी परीक्षेची तुम्ही आतापासून सुरुवात करा. म्हणजे या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 2 ते 3 गोष्टी मी महत्वाच्या सांगतो, त्याची तयारी तुम्ही ठेवा आणि या गोष्टीमुळे तुम्हाला प्रचंड मोठा फायदा होईल. का तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की पोलीस भरतीमध्ये कोणताही घोळ भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे अशी घोषणा फडणवीस साहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा, हे जे बेसिक विषय आहेत, मराठी म्हणा, त्याच्याबरोबर गणित म्हणा, त्याच्याबरोबर बुद्धिमत्ता म्हणा, किंवा त्याच्याबरोबर आपण पाहतो की जीएस-जीकेचा मुद्दा म्हणा, तर हा जो मुद्दा आहे, हे जे विषय आहे, हे विषय तुम्ही आजपासून थोडे थोडे वाचायला सुरुवात करा. आपण युट्यूबला पण आपल्या सिरीज सुरू करतोय की या विषयाची मोफत लेक्चर विद्यार्थ्यांना देण्यासाठी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा आजपासून की युट्यूबला सबस्क्राईब करा, का तर जेणेकरून काय हे तुम्हाला लेक्चर एक दोन दिवसात चालू होणार आहेत आणि ते तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आता इथं मुद्दा लक्षात घ्या, मराठीला काय केलं पाहिजे आजपासून तुम्ही घरी बसल्या तुम्हाला सांगतो. तर मराठीला साधारणतः 2013 ते 2023 पर्यंतचा जो विषय, एवढीच पुस्तकं तुम्ही सध्या या ठिकाणी वाचून घ्या. म्हणजे 2013 ते 2023 ह्या कालावधीमध्ये मराठीवरती जेवढे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत तेवढे तुम्ही वाचून घ्या. नाहीतर आपला टेलिग्राम आहे त्याला जॉईन राहा. ह्याच्यावर 2013 ते 2023च्या काळामध्ये जेवढे भरती झालेले आहेत तेवढे सर्व मराठीचे प्रश्न मी तुम्हाला पाठवून देतो, त्याचा प्रॅक्टिस करा. या ठिकाणी तुम्हाला पुढच्या वेळेस यात वेगळं असं काय येणार नाही. त्यानंतर गणित म्हणा, बुद्धिमत्ता म्हणा, तेच करायचं आहे. 2013 ते 2023 पर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्याची प्रॅक्टिस ठेवा आणि हे जसं तुमच्या प्रॅक्टिस मध्ये येईल तसं तुम्हाला सांगतो हे खूप सोपं होत जाईल तुम्हाला. आणि त्याच्याबरोबर पुढचा मुद्दा आहे जीएस-जीकेचा मुद्दा आहे. या जीएस-जीकेच्या मुद्द्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिसचा फार मोठा फरक पडणार नाही, परंतु एखादं बेसिक पुस्तक जसं की तात्याचा ठोकळा वगैरे जो मुद्दा आहे किंवा इतर बरेचसे मार्केटमध्ये अशी पुस्तकं आहेत, त्यामधून जीएस-जीके थोडस वाचन राहू द्या. का तर कधीही या ठिकाणी याचा ऍड पडू शकते आणि कधी तुम्हाला तयारी म्हणजे पूर्वतयारी असणं आवश्यकच आहे. म्हणून लेखी परीक्षेला तुम्ही इग्नोर करू नका. का तर पोलीस भरती म्हणले बऱ्याचशा पोरांचं लक्ष एकच असतं की मी फिजिकल करत राहणार आणि ह्याच्या पलीकडे सांगतो, या विषयाची अतिशय सुंदर अशी बॅच सुद्धा तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरला मिळेल. या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये प्ले स्टोअरला म्हणजे आपली ऍपची लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि तसेच याचे लाईव्ह सेशन फ्री मध्ये विद्यार्थ्यांना आपण सुरू करतोय. तर या ठिकाणी तुम्ही आजपासून अभ्यासाला लागा, काही मागं पुढे बघू नका. का तर 12वी पात्र असणारे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि जे जे पात्र आहेत त्यांनी आजपासून तयारी करायला काय हरकत नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.